हॅलो. आज आपण टॉप 20 MCQs बघणार आहोत, ज्यामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स लेवल सुद्धा ॲड राहील. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल संदर्भात. या संदर्भात कालच एक व्हिडिओ बनलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. चला तर मग व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, जागतिक जैव इंधन दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? 5 जून, 10 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, 15 डिसेंबर. हा साजरा होतो 10 ऑक्टोबरला. इथं तुमच्यासाठी प्रश्न आहे, 2026 ची थीम कोणती आहे? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. नेक्स्ट, इथेनॉल प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे तयार केले जाते? सिंपल आहे, किण्वन प्रक्रिया, फर्मेंटेशनद्वारे तयार केले जाते. इथेनॉलचे रासायनिक सूत्र काय आहे? C2H5OH. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने वाहनांमधून होणाऱ्या कोणत्या वायूचे उत्सर्जन कमी होते? ऑप्शन ए आहे कार्बन मोनॉक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन. तर याचा आन्सर आहे कार्बन मोनॉक्साईड. इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्याने पेट्रोलचा कोणता गुणधर्म सुधारतो, ज्यामुळे इंधनमध्ये नॉकिंग होत नाही? आता नेमकं नॉकिंग म्हणजे काय आणि ती जी प्रॉपर्टी आहे, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केली आहे. त्यालाच म्हणतात ऑक्टेन नंबर. RON नावाचं कन्सेप्ट त्यामध्ये आहे, रिसर्च ऑक्टेन नंबर. पुढे चलूया. भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवला जातो? हे इंटरेस्टिंग आहे. आन्सर आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, यांचे हेड कोण आहे? मंत्री कोण आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय कोणाकडे आहे? पुढे, शुद्ध इथेनॉलमध्ये खालीलपैकी कोणता घटक जास्त असतो जो इंधनाच्या ज्वलनास मदत करतो? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. सल्फर, ऑक्सिजन, शिसे की नायट्रोजन? आन्सर आहे ऑक्सिजन. पुन्हा एकदा बघून घ्या, हा MCQ इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिजन. जे वाहन 100% म्हणजे 100% इथेनॉल किंवा पेट्रोल या दोन्हीवर किंवा त्यांच्या कोणत्याही मिश्रणावर चालू शकते, त्याला काय म्हणतात? तुम्ही रिसेंटली हा शब्द ऐकत असाल, फ्लेक्स फ्युएल व्हेकल. त्याला म्हणतात फ्लेक्स फ्युएल व्हेकल. जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण, नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल्स, भारतात कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? ते करण्यात आलं होतं 2018ला. खालीलपैकी कोणत्या पिढीचे जैव इंधन हे प्रामुख्याने अन्नधान्य नसलेल्या कचऱ्यापासून, नॉन फूड क्रॉप्स किंवा लिग्नोसेल्युलोज बायोमास पासून बनवले जाते? असे प्रश्न असल्यावर व्यवस्थित वाचायचं. त्यांनी असं विचारलं आहे की अन्नधान्य नसलेल्या कचऱ्यापासून बायोफ्युएल कोणत्या जनरेशनमध्ये बनवलं जातं? पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि चौथी पिढी. याचा आन्सर आहे दुसरी पिढी. याबद्दल आपण डिटेल डिस्कस केला आहे, तरी सांगून देतो. पहिली पिढीच फक्त लक्षात ठेवा. पहिल्या पिढीमध्ये फूड ग्रेन, जसे शुगर केनचं सध्या झालं, शुगर केन, मका यापासून इथेनॉल बनवलं जातं. दुसरी पिढी यांची. तिसरी अल्गी. चौथी पिढी आहे GM क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड. आणि पाचवी पिढी आहे सध्या इन प्रोसेसमध्ये आहे, याच्या माध्यमातून काहीतरी डेव्हलप करून ही केली जाते. इथेनॉल हे रासायनिक दृष्ट्या कोणत्या प्रकारचे संयुग आहे? अल्कोहोल, ऍसिड, हायड्रोकार्बन, अल्कोहोल की बेस? हे आहे अल्कोहोल. पुढे चालूया. इथेनॉलमध्ये पाण्याचा अंश असल्यास पेट्रोलमध्ये काय समस्या निर्माण होऊ शकते? सध्या जो गदारोळ माजलेला आहे तो याच प्रश्नावर आहे, लक्षात ठेवा. यामध्ये फेज सेपरेशन होते, पाणी आणि तेल वेगळे होणे, आणि वेगळे झाल्यामुळे पाण्यामुळे त्याला जंग लागते किंवा गंज लागते, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न, त्यामुळे रेड हायलाइट केला आहे. पुढीलपैकी कोणती गृहीतके अशी सुचवते की अति पिकलेल्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा इथेनॉलचा सुगंध हा एक उत्क्रांतीचा संकेत ठरला, ज्याने सुरुवातीच्या आदी मानवांना किंवा प्रायमेट्सला ऊर्जा समृद्ध अन्न स्त्रोताकडे आकर्षित केले? असा कोणता हायपोथेसिस होता? टेरेस्ट्रियल बायोफ्युएल मॉडेल, डंकन मंकी हायपोथेसिस, फंगल सिम्बायोसिस थेरी आणि ऑल फॅक्टरी प्रायमरी पॅराडॉक्स. आता असे प्रश्न जेव्हा येतात, इंग्लिश ट्रान्सलेशन जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. याचा आन्सर आहे द मंकी हायपोथेसिस. आता हे नेमकं काय लक्षात ठेवा, हे हायपोथेसिस बायोफ्युएल संदर्भात आहे, प्रश्नात येऊ शकते, असे अतरंगी क्वेश्चन येतात.
आता ड्रंकन मंकी हायपोथेसिस म्हणजे काय? एक जीवशास्त्रज्ञ होते रॉबर्ट डडेल यांनी मांडलेल्या एका गृहीतकानुसार मानवाचे अल्कोहोलाबद्दल आकर्षण हे एका उत्क्रांतीच्या गरजेतून आले. उष्णकटिबंधीय जंगलामध्ये पिकलेली साखरयुक्त आणि अत्यंत पौष्टिक फळे शोधण्यासाठी आदिमानव इथेनॉलच्या सुगंधाचा वापर एक संवेदनक्षम सेन्सरी क्यू म्हणून करत असे. खूप इंटरेस्टिंग आहे, याबद्दल तुम्ही गुगल सर्च करू शकता. सामान्य, आता हा MCQ बनत होता मात्र स्लाइडमध्ये मावत नसल्यामुळे प्रश्न घेतलाय फक्त. सामान्य आणि निरोगी परिस्थितीत मानवी आतड्यातील सूक्ष्मजीव आहारातील कर्बोदकांच्या विघटनादरम्यान सातत्याने कमी प्रमाणात इथेनॉल तयार करत असतात. जेव्हा ही नैसर्गिक प्रक्रिया प्रमाणाबाहेर वाढते, त्यामुळे केवळ अन्नामुळेच रक्तातील अल्कोहोलची पातळी वाढून नशा चढते, तेव्हा कोणता दुर्मिळ वैद्यकीय आजार होतो? त्याला म्हणतात ऑटो ब्रेवरी सिंड्रोम किंवा ऑटो ब्रुअरी सिंड्रोम. प्रोनाउन्सिएशन तुम्ही बघून घ्या. आता याचं स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास याला गट फर्मेंटेशन सिंड्रोम सुद्धा असं म्हणतात. एक दुर्मिळ आजार आहे हा, ज्यामध्ये पचन संस्थेत किण्वन प्रक्रिया बुरशीची किंवा यीस्टची होते, सॅक्रोमायसिस सर्वेसिया याची आवाजवी वाढ होते. हे सूक्ष्मजीव रोजच्या आहारातील कर्बोदकाचे वेगाने इथेनॉलमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे अल्कोहोलचे सेवन न करताही नशा चढते. 2 टर्म लक्षात ठेवा, एक ही आणि मागचं क्वेश्चनचे. लिग्नोसेल्युलोज पदार्थापासून म्हणजे तांदळाचा पेंढा, पराठी किंवा लाकडाच्या कचऱ्यापासून बनवले जाणारे इथेनॉल कोणत्या पिढीचे जैवइंधन मानले आहे? हे खूप इम्पॉर्टंट आहे, मागच्या व्हिडिओमध्ये हे जरूर बघा तुम्ही. ह्याचा आहे दुसरी पिढी, मागं आपण एक्सप्लेन केलंच आहे. भारताने 1 एप्रिल 2026 पासून देशभरात विकल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलसाठी किमान रॉन रिसर्च ऑक्टेन नंबर किती अनिवार्य केला आहे? 95 RON त्यांनी मंजूर केला आहे. आणि 100 जेव्हा RON असतो तो कशासाठी यूज होतो? रेसिंग बाईक्स किंवा जे इफिशियंट असतात फ्युल इफिशियंट, त्याच्यासाठी हा यूज होतो. रासायनिक दृष्टिकोनातून हा पुन्हा एक प्रश्न होता, मात्र मोठा लांब झाल्यामुळे फक्त प्रश्न घेतलाय. रासायनिक दृष्टिकोनातून विचार केल्यास अंतराळातील सॅजिटेरियस B2 ढगामध्ये आढळणारा इथेनॉलचा रेणू आणि पृथ्वीवरील फळांच्या किण्वनातून तयार होणारा इथेनॉलचा रेणू यांच्यात काय फरक किंवा साम्य आहे? आता असे जे MCQs असतात ते आपले लॉजिक चेक करतात. त्यांचं काय म्हणणं आहे? अंतराळात एक ढग आहे मोठा, सॅजिटेरियस B2, तिथं आढळणारा इथेनॉलचा रेणू आणि पृथ्वीवर एका फळात आढळणारा रेणू यामध्ये फरक काय आहे? सिंपल सोल्युशन आहे, ते दोन्ही रेणू रचनेमध्ये तंतोतंत सारखेच आहे. त्यांचे रासायनिक सूत्र C2H2O5 आणि मूलभूत भौतिक गुणधर्म अगदी एकच आहेत, हे सांगायचीही गरज नाही. जर त्यांचं कंपोजिशन चेंज राहिलं असतं तर आपण त्यांना अल्कोहोल मानलंच नसतं. हा सिंपल लॉजिक आहे यामध्ये. तर असे प्रश्न लक्षात ठेवा, हे तुम्ही वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता, सेम आहे. अशा प्रकारे हा आपल्या MCQ सिरीजचा व्हिडिओ झाला. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी एक प्रश्न विचारला होता, ज्याचा आन्सर कदाचित तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटला असेल किंवा भेटलं नसेल तर सांगतो. त्याचा आन्सर आहे ऑल ऑफ दीज. थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.